भीष्माचार्यापाशी जाऊन जरा टोचून बोलला. कोणाला? भीष्माचार्याला. भीष्माचार्य कुणाकून लढत होते खऱ्या अर्थाने? दुर्योधनाकून होते ना, पण तरीही त्यांचंच सैन्य जास्त मरत होतं. मग भीष्माचार्याला दुर्योधन टोचून काय बोलला? खाता कणगीला आणि गाता इरलेला. म्हणजे ही मन तुम्हाला कळेल का नाही मला काय सांगता येत नाही. खाता कणगीला आणि गाता इरलेला. तुम्हाला ही नाही मन कळाली तर सोपं सांगतो. बाई जात्यावर दळताना गाणं कोणाला गाते? भावाला. आणि खाते कोणाला? नवऱ्याला. विठाला विठाला पूर्वीच्या काळात दळायची असायचं, आता काय दळायचं नाही. पण पूर्वीच्या काळात महिला पहाटे उठायच्या आणि गाणी गायच्या जात्यावर. एक इरसाल नवरा होता, गेला आणि जात्याचा खुटा धरला. थांब, चायला म्हणलं माझ्या घरी खाती, माझं म्हणलं दळी ती. आणि मी मगाच्यापासून ऐकतो सगळी गाणी भावालाच म्हणला. हां, भावाकडलंच गुण गाती. जमणार नाही म्हणला असं. तसं दुर्योधन म्हणला लक्षात ठेवा, सैन्य आपलं मरतंय जास्त, पांडवाचं कुणीच मरत नाही. आणि तुम्ही आमच्याकडून लढता म्हणजे याचं काहीतरी पाणी मुरतंय. भीष्माचार्याला राग आला महाराज. आणि भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, आज निष्पांडवी पृथ्वी करीन. प्रतिज्ञाच केली महाराज. आणि लढाई सुरू झाली महाराज, युद्ध सुरू झालं. आणि भीष्माचार्याने असा बाण सोडला महाराज अर्जुनाच्या रथावर. अर्जुनाच्या रथाचं चाकच महाराज निघलं आणि लांब जाऊन पडलं. आणि भगवान श्रीकृष्ण कोसळून खाली पडले रथावून. आणि अर्जुन बी खाली पडला. भगवान श्रीकृष्णाला असा राग आला. भगवान श्रीकृष्ण धावत गेले आणि काय उचललं? ती चक्रच उचललं, चाकच उचललं रथाचं. आणि चाक उचलूनच भीष्माचार्यावर धावले. धावल्याबरोबर भीष्माचार्याने धनुष्यबाणाला नमस्कार केला आणि खाली ठेवला. ते म्हणले, देवा थांब, तुझी शपथ आहे म्हणले, तुझी प्रतिज्ञा आहे की मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, आणि केलं तर मी दोन बापाचा होईन. आता काय करायचं? भगवान श्रीकृष्ण म्हणला, जा, दोन बापाचा तर दोन बापाचा, मी आहे दोन बापाचा. एक म्हणती नंदाचा, एक म्हणती वसुदेवाचा, आणि ठावची नाही बापाचा, दोन तर दोन म्हणलं. हो दे. ह्याला देव म्हणायचं. ह्याला प्रतिज्ञा पूर्ण करता येत नाही. देवाला प्रतिज्ञा पूर्ण करता येत नाही. तुम्हा आम्हाला जीवाला प्रतिज्ञा पूर्ण करता येत नाही. पण महाराज संत मात्र प्रतिज्ञा केल्याशिवाय राहत नाहीत. संत प्रतिज्ञा पूर्णच करतात महाराज. अहो तुमचं आमचं सोडून द्या. रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या. रावणाने किती प्रतिज्ञा केल्या? 3. पहिली प्रतिज्ञा केली ती रावणाने, खरा समुद्र खाराटच करू. होय, मना काही बी नुसते माना हली देते. खरा तर खरा. हा, अरे रावणाची प्रतिज्ञा होती, खारा समुद्र मी काय करीन? गोड करीन. पहिली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा होती, सोन्याला सुगंध आणीन. दुसरी प्रतिज्ञा. आणि तिसरी प्रतिज्ञा रावणाची होती, स्वर्गाला अप डाऊन करण्यासाठी काय लावीन? शिडी लावीन. खरं सांगा, रावणाच्या किती प्रतिज्ञा पूर्ण झाल्या? किती नाही? एक सुद्धा नाही झाली. महाराज जर खारा समुद्र गोड केला असताना तर साखर कुठून आली असती? आपल्याला समुद्रातून आली असती. हे कारखाने फिरकांचे ले जाओ, सगळी पार्सल साखराची समुद्रातून. खारा समुद्र गोड करता आला नाही. सोन्याला सुगंध आणता आला नाही. जर सोन्याला सुगंध आणता आला असता तर आज मला वाटतं लाखावर भाव गेलाय. लाखाच्या कुठं गेला असता सांगता आला नसता. का? माणसं हागंदारीतून चालली असते तरी लोकांनी नाकाला काय लावलं असतं? बायाने डोरलं काढलं असतं की लगेच नाकाला धरलं असतं. हागंदारीत घाण वासायला लागली. पण सोन्याला सुगंध आला. रावण होता तो. नाही महाराज सोन्याला सुगंध आणता आला. नाही महाराज समुद्र गोड करता आला. आणि नाही तिसरी प्रतिज्ञा खरी झाली, स्वर्गाला शिडी लावता आली. मला वाटतं स्वर्गाला जर शिडी लावता आली असते ना, ट्रॅव्हल्स बंद झाल्या असत्या आणि लोक त्या शिडीच्याच नादी लागले असते वर जायला आणि खाली यायला. पण नाही ती ही प्रतिज्ञा खरी झाली. मग रावणाला जर प्रतिज्ञा खरी होत नाही तर तुमचं आमचं काय महाराज? कुठं 2-3 डबऱ्या जरशा काय वरडत बसणाऱ्या आणि 2-4 कोंबड्या हाय काय आपला प्रपंच? हां, आणि उगता कालर ताट करून सांगायचं आम्हाला काही कमी नाही, तुम्हाला काहीच जास्त नाही, खाली बसा. विठाला विठाला. अरे
80 सहस्रजा सुंदरा कामिनी माझी मुकुरोनी मंदोदरी. नामदेवरायनी प्रमाण दिलंय 80,000 बायका ज्या रावणाला होत्या तो पट्ट्या 80,000 बायकाचं काच को होऊ देत नव्हता. एवढा मोठा रावण आला का आपली एकच बायको तर सगळ्या ईशीवर बोबट चाललाय बोंबलं. ते तिकडे जाऊन सांगते, सांगा त्याला म्हणावं लवकर गाईची धार पिळाय तरी रानात पिऊन तिकडेच पडलाय. आपला बोबाट इकीचा पार इशिव चाललाय. तो 80,000 सांभाळीत होता तरी महाराज शिकाळली तिकडं होऊन देत नव्हता. 1.25 लाख नातू होते त्याला. किती? 80,000 बायका होत्या. 1.25 लाख किती होते? आपलं तर एकच नातूने पिना पाडलाय. आण कुरकुर, आण चॉकलेट, आण कॅडबरी, आण काय नो. एकच नातूने पिना पाडलाय. त्याचे 1.25 लाख होते महाराज. त्याचं मतदान एवढं होतं तुम्हाला खोटं सांगत नाही. तो जर आज असताना कसल्याच मिशेवाल्याला त्याने पुढे येऊ दिलं नसतं. 80,000 बायकाचं 80,000 मत त्याचं झालं. हां 1.25 लाख नातू झाले. पोरांची काय संख्या नाही पण धरा की 50-50 हजार काय त्याला अडचण आहे. हां आणि एवढं मतदान एकट्याचं झाल्यावर काय दुसऱ्याची वाट लागली असती त्याच्या पुढं. बरं झालं तो नाही म्हणून हे बाकीच्याची मजा चालली. विठाला विठाला. जाऊ द्या, मी कशासाठी सांगतो. रावण प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही पण माझे तुकोबरायांनी प्रतिज्ञा पूर्ण केली. तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये आलेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची. आम्ही वैकुंठवासी आलो. तुकोबराय सांगतात या मृत्यू लोकांमध्ये आम्ही काय झालो? आलो नाही का. बोलिले जे ऋषी 7 भावी वर्त, हे जे ऋषीमुनी बोललेले आहेत ना, आम्ही जे बोललेलं आहेत ना ते करून दाखवण्यासाठी आम्ही या मृत्यू लोकांमध्ये आलो आणि येऊन आमचं कार्य आम्ही केलेलं आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात उपजोनी पुढती येऊ विठोबा रकुमाई. मृत्यू लोकांमध्ये येऊ. अभंगाचं पहिल्या चरणातलं पूर्वार्ध मी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आणि की अभंग लय मोठा शिल्लक आहे बरं का. पण आता मी पुढं काय जाऊ शकत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि सगळा अभंग एका कीर्तनात होतही नसतो आणि बुवानी सांगू नाही. सगळे एकदा सांगून का एकदा पाकिट देणार आहेत का? हे सगळं थोडं थोडंच देणार आहेत. मग थोडं थोडंच सांगायचं विठाला विठाला. आणि तुम्ही जर म्हणत असलात नाही ना आम्ही पाकिट जरा मोठं बांधू सगळाच अभंग सांगा तर मग सांगन भी, तसं काय अडचण नाही. पण पाकिट असं बांधावं लागेल मोठं. जाऊ द्या, विषय सोडून द्या. मी कशाबद्दल सांगतो. तुकोबराय या मृत्यू लोकांमध्ये आले. आल्याच्या नंतर त्यांनी कार्य काय केलं? काला खाऊ दही भात काला खाऊ. आम्ही या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर आम्ही काय करू? तुकोबराय सांगतात काला खाऊ. आता काही मंडळीला ऐकण्यामध्ये अशी शंका येऊ शकते, महाराज दही भाताचा काला भगवान श्रीकृष्णाने 5000 वर्षापूर्वी गोपाळाला घेऊन यमुनेच्या तीरावर केलेला आहे. आणि 350 वर्षापूर्वी जन्माला आलेले तुकाराम महाराज सांगतात आम्ही काला खाऊ दही भात. हे कसं काय?
ही समीकरण कसं काय जुळवायचं? 5,000 वर्षापूर्वीचं 350 वर्षापूर्वी नाही. तुकाराम महाराज सुद्धा बोलत असताना 350 वर्षापूर्वीचं बोलत नाहीत, ते 5,000 वर्षापूर्वीचंच सांगतात. मग तुम्ही म्हणाल की त्या टायमाला काय मग तुकाराम महाराज होते काय भगवान श्रीकृष्णा टायमाला? कोण म्हणतं नव्हतं? जी कोण म्हणत असेल ना तुकाराम महाराज त्या काळात नव्हते, त्यांनी पुढे यामध्ये तुम्हाला सांगतो का होते ते कुठं होते. विठाला विठाला आम्ही वारकरी कीर्तन करायचं, नुसतं बोलायचं नाही. बोलण्याला काय द्यायचा? पुरावा द्यायचा. आणि जर कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा नसेल ना तो कीर्तनकार जीसीपीने खड्डा खांदून पुरावा. तो नुसता गप्पा हानीत असेल ना, हे काढे ते काढे आपलं काय टन टिंगन हिंगण भेट, तर त्याला जीसीपीचा खांडा काचा काचा खांदायचा पुरून टाकायचा. त्याच्या बोलण्याला पुरावाच असला पाहिजे. अरे तुकाराम महाराज त्या काळात होते असं कोण म्हणतं? महाराजच सांगतात की देवाचे जे बी अवतार झाले त्या अवतारात आम्ही आहेत. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर तुकोबाराय म्हणले आम्ही कोण म्हणता आम्ही त्यांच्या बरोबर नव्हतो. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात सुद्धा आम्ही उद्धव या रूपाने मी होतो. कोणत्या रूपाने? उद्धव. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाबरोबर तुकोबाराय उद्धव या अवतारात होते. म्हणून चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी चारी युगामध्ये. तुम्ही म्हणाल मग नामदेवरायचं प्रमाण आहे चौयुगाचा भक्त नामा नामदेवराय. आणि मग तुकाराम महाराज कोणाचे अवतार आहेत? अहो नामदेव महाराजाचे अवतार आहेत ना तुकाराम महाराज. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा नाही का? तुकोबाराय कुणाचे अवतार आहेत? नामदेवरायचेच अवतार आहेत ना. आणि म्हणून साठी त्या काळात तुकोबाराय होतेच. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात आम्ही काला खाऊ दैभात. ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मग तो काला कुठं केला हो? तो काला यमुनेच्या तीरावर केला नाही का? आणि यमुनेच्या तीरावर केलेल्या काल्याचं थोडंसं चिंतन करून मधलं भजन झालेलं आहे. आणि थांबू आपण, गरमायला लागले जास्त उघडीक दिली तर आपलं कार्यक्रम उरकन 1-5-10 मिनटामध्ये आपण थांबण्याचा प्रयत्न करू. आणि काल्याचा प्रसंग जवळपास सगळ्यालाच माहिती. काल काय आता प्रत्येक गावाला काल आहेत, रोज काल आहेत, रोज काल. त्याच्यामुळं काय काल्याचा प्रसंग लई नाविन्याने सांगायचा किंवा एवढं कुणाला माहितीच नाही असं काही नाही. तर काला हा भगवान श्रीकृष्णाने गोपाळगड्याला घेऊन यमुनेच्या तीरावर केला. पण तो काला कसा झाला? भगवान श्रीकृष्ण गोपाळगड्याला घेऊन यमुनेच्या तीरावर गेला, गायी चरण्यासाठी लावल्या. आणि गायी चरत असताना गोपाळगडी गप बसले नाहीत. खेळ मांडी येला वाळवंटी गाई, आनंद कल्लोळी पवित्र गाली नामावली. नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली रे. नाचत आनंद कल्लोळी पवित्र. खेळ मांडला महाराज आणि गोपाळगड्याचा खेळ मांडला. आता पूर्वीच्या जुन्या काळातले खेळ आहेत, खेळाची वर्णनं गवळणीत आपण अभंगात ऐकतो. नाना प्रकारचे खेळ आहेत नाही ना. पहिले जुने खेळ मर्दानी खेळ होते. कसले खेळ होते? मर्दानी. मर्दानी खेळ कशाला म्हणायचं?
की जो खेळ खेळल्याच्या नंतर भूक लागती ह्याला कसले खेळ म्हणायचं? मर्दानी. आणि जो खेळ खेळल्याच्या नंतर पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही त्याला हलकट खेळ म्हणायचं. पोटातलं पाणी सुद्धा काही खेळाने हलत नाही महाराज. आताची पोरं मर्दानी खेळ खेळत नाहीत. आताची पोरं कशावर खेळते ते? मोबाईलवर. जसं काय त्याच्या डोळ्यातला प्राण निघून गेलाय, नुसता असा हालीच बघतो नाही का. मर्दानी खेळ राहिले नाहीत. ही जुनी माणसं आहेत माझ्या पुढं कीर्तनाला उभा आहेत, त्यांना विचारा महाराज, पहिले मर्दानी खेळ असायचे. एक चिरगुडीचा खेळ असायचा बघा पूर्वीच्या काळात, चिरगुडीचा. म्हणजे चिरगुडीचा खेळ असा असायचा, खाली वाकायचं आणि पोरांनी त्याच्या पाठोळी बसायचं आणि त्यांनी लईच कंबर ताटले व्हायला लागलं तर चिर करायचं की ह्यांनी उतरायचं नाही का. ते चिरगुडीचा खेळ लय बेकार बरं का, लय फजिती होती त्याच्यात राजा आल्यावर. ते जी खेळ आहेत त्यालाच माहिती. आता काही खेळ येत नाही त्याला काय माहिती महाराज नाही का. लय चिरगुडीचा खेळ वाईट. गोट्या खेळायच्या पहिल्या. ते गुटी कान धरायचा आणि कशाने कोलायची? डोपराने कोलायची. हा इथलं साल्टून रगतच निघायचं महाराज. इथलं खेळच लय विचित्रे होते महाराज, लय खेळ विचित्रे नाही का. असले मर्दानी खेळ होते महाराज. विटी दांडू चेंडू लगोरे नाना पारी, खेळ मांडीला यमुनेच्या तीरी. महाराज नाथ महाराज सांगतात विटे दांडू चेंडू लगोऱ्या नाना प्रकारचे खेळ असायचे महाराज. आणि मग ती खेळ खेळता खेळता पोटात काय व्हायची? भूक लागायची. आणि 12 वाजायला 2 मिनटं कमी इथं दहीहंडी आपल्याकडे बघती, माझा कवा टाईम आलाय. आचारी मामा तिकडून बोलताना फिरवते, आचारी मामा बोलताना फिरून सांगते भात झालाय, भाजी झाली उरका. आणि त्याच्यामुळं आता आपल्या 12 वाजल्यात आहे, पोटामध्ये भूक लागली. आणि पोटामध्ये भूक असून जर खेळायचं म्हणलं ना तर सुख लागत. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख काय. खांदी भार पोटी भूक. खांदी भार म्हणजे काय? घरी येऊन शिदुऱ्या आणलेल्या, गायाकडे जाताना घरी येऊन शिदुऱ्या बांधून नेलेल्या, तो खांदी भारच आहे ना. हा. आणि पोटामध्ये काय? भूक. आणि मग काय खेळायचे सुख म्हणले काय खेळता? तसं खांदी भार आचार्य मामाचा, पोटी भूक. आणि काय तुमच्या कीर्तनाचं सुख आता 12 वाजून गेले हो नाही का. अजिबात नाही. टायमाच संपितो. विठाला विठाला आहे का. तुकोबारायने सांगितलं तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता. बाद झालं म्हणले. भूक लागली ना, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. काम सारोनी सकळाले आवगे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. चला म्हणले 12 वाजले आता शिदऱ्या आणा. चला आपापल्या शिदऱ्या घ्या. बाकीचे पेंद्या सुद्धा मी वरच्या वाकड्या गोपाळगडी म्हणले कन्हैया. अरे म्हणले गाय पार म्हणले गेले चोबवाडीचा शिवार ओलांडून तिकडे गुरवाडीला पार.
घेऊन या सगळेजण म्हणले. चला वळू गाई बैसू देऊ एक ठाई. आणा म्हणले गाया. सगळ्या गाया वळून आणल्या, एका ठिकाणी बसवल्या, शिदुऱ्या सोडायला लागले. भगवान श्रीकृष्ण उभा राहिला. माझी आहे तैशी बाय, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावी. माझी शिदुरी जशी आहे ना तशी असली तर सोडा, नसली तर काय करा, घरी जा. आणि घरची आई खुरपाय गेली असली तर दुसऱ्याच्या घरातली चोरून आणा. गोपाळगडी म्हणले दिवसा ढवळ्या आम्हाला चोऱ्या करायला होतो का? गोपाळगडी म्हणले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. आणि मग त्यांनी सगळ्यांनी शिदुऱ्या सोडल्या. आता भगवान श्रीकृष्णाला वाटलं शिदुऱ्या खायच्या काला करायचा आहे, पण एकटे गोपाळगडीच येतं. मग बाकीच्यांना गोपिकांना कसं काय बोलवायचं, गोपिकांना कसं काय बोलवायचं? भगवान श्रीकृष्णाकडे जादू होती महाराज. त्यांनी काय केला, कमरेचा वेणू काढला आणि फुकला महाराज. वेणू वाजल्याबरोबर तो वेणूचा नाद कोणाच्या कानावर पडला, गोपिकांच्या कानावर पडला. आणि गोपिकांचं लक्ष लागलं महाराज तिकडं. आणि गोपिकांचं लक्ष लागल्याबरोबर गोपिका तटस्थ झाल्या. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली, कानी विवळा झाले अंतःकरणी, मी घरधंदा विसरले. अकल्पित कानी पडली मुरली. आणि मग काय म्हणता, सगळ्या गोपिका निघाल्या कुठं, काल्याला. आता माईकही पुकारायला. चला काला सुरू झाला. तवा ह्यो माईक होता वेणूचा. हा वेणूचा माईक फुकला ना महाराज. नुसत्या गोपिका नाही महाराज, वेणूला कोण भुलल्या, गाई व्याघ्रे एके ठाई झाली बर का. पक्षी कुळी निवांत राहिली, वैर भाव समूळ विसरली. हा वेणूचा नाद आहे महाराज. विठाला विठाला. म्हणून ह्या संतांच्या मुखातून पवित्र ह्या गवळणी पडलेल्या आहेत बघा. म्हणून हे शब्दात ताकद आहे महाराज, त्या स्वरात ताकद आहे महाराज. म्हणून माझी विनंती गड्या भजनांना, कसल्या बे गवळणी चगडी जाऊ नका. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, आणि तुझ्यासाठी आले वना. असे जोडली पाहिजेत का नाही, वला फोक काढून निरपाटली पाहिजेत. नालायका हो, तुम्हाला माहिती का हे गवळण कोणत्या अर्थाने, ह्या अर्थाने कोणत्या आहे. स्वर चांगले दिसले म्हणतो मी, तिकडे चाललात का. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, आणि तुझ्यासाठी. अरे अर्थ बघा बरं, ती गात्यात आहे का बघा. हे तर मी सगळ्याला विनंती करतो, कोणत्या गात्यात काढून द्या. मी उद्याच कीर्तन बंद करीन माझं, उद्याच कीर्तन बंद. पण मला दाखवून द्या हे गवळण कोणत्या गात्यात आहे ती. गाता नाही, हिला मालिका नाही, लागलेच चगळायला तुम्ही कोणची बी. आमचे तर काही नालायक भजने आराध्याच्या गाण्यात जाऊन म्हणायला लागलेत. मुळीच नव्हते रे कान्या डुंगळुंग 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 डुंगळुंग. याला म्हणलं असली झोडी पिली पाहिजे. वाटोळ केलं संप्रदायाचं ह्या नालायकांनी. कुंकड तरी इकडे झक मारा ना, कशाला दुईकडे तर संबोळी वाजत म्हणा. आम्ही दुईकड बी तर बरेच वा दुईकडे, तिकडं माळा काढायला आणि इकडं घालायला. नालायक कुत्री कुठली. विठाला विठाला. राग आला तरी चालेल गड्या. राग आला ना, मी तुमचे 2 बुटं नाही 10 बुटं खाईन, खुशाल मला हाना. पण माझी विनंती, संप्रदायासाठी चांगलं करा, चांगलं करा, वाईट करू नका. आणि तुम्हाला जर चांगलं नाही करता आलं ना तर वाईट तरी करू नका, गपचीप बसा. हां, जे पूर्वजांनी आलेले नियम आहेत, घालून दिलेले नियम आहेत, ते सांभाळा जरा थोडे. आणि म्हणूनसाठी अजिबात फालतू गवळण म्हणायची नाही. कुठली कार्यक्रमात चांगल्याच गवळणी म्हणायच्या, त्याच्या स्वर आहेत, त्याच्यात अर्थ भरलेला आहे महाराज. त्या शब्दामध्ये साधू संतांनी आपली तपश्चर्या वाचलेली महाराज. असे पवित्र शब्द आहेत ते. आणि म्हणूनसाठी नुसता मुरलीचा स्वर कानावर पडला तर महाराज काल्याला एवढी गर्दी होती, काल्याला एवढी गर्दी होती की काला मिळाना महाराज. आणि काल्याला त्या गर्दीत काला मिळाना म्हणून देव
पाण्यात जाऊन मासे झाले. त्यांना वाटलं इकडं हात धुवायच्या निमित्ताने येतील आणि त्याचे कण पडतील आणि ते आपल्याला मिळतील. आणि म्हणूनसाठी स्वर्गातले देव मृत्यूलोकात आले, पण गर्दी बघितली म्हणून पाण्यात मासे झाले. आणि त्यांना माहीत होतं काला वाटणारा आपल्याला काला देणार नाहीत, आपल्या चुकायता. कोण मासे झाले? इंद्र मासा झालाय, ब्रह्मदेव मासा झालाय. का? ह्यांनी चुका केलेल्या होत्या, ह्यांना काला भगवान देणार नव्हता. भगवंतांनी सांगितलं काला मी देणार, पण वैष्णव निका, जो निका वैष्णव आहे ना त्यांनाच काला देणार. म्हणून काला वाटू एकमेका आणि वैष्णव निका संभ्रम, ह्याला म्हणायचं काला त्यांना आहे. वैष्णव कुणाला म्हणायचं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा ह्यांना वैष्णव म्हणायचं. हां, किती सत्य झाले ते काय झाले ते तरी गळे मोकळेच दिसते ते, आणि कवा लायचं फाडायचे ते. दापात महाराज लोकाला माती देऊन आल्या आला का काय कवर काल खाता फुकटचे. तुम्ही म्हणता फुकटचा? हा, 2000 वर्गणी दिली आम्ही म्हणून तर काल आहे तुम्हाला. 1000-2000 वर्गाने देतात म्हणूनच काल आहे. पण ह्यो काल आमचाच आहे, वरचा नाहीत. वरचा काल आहे ही लायसन फायद्याशिवाय मिळतच नाही. म्हणून असले फुकट काले किती हाना, काय उपयोग नाही महाराज, नाही का. तुळशीची माळ गळ्यात घालून वैष्णव व्हा आणि दहीहंडीतला काला खा महाराज. मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत, मुक्त होणार तुम्ही. आणि म्हणूनसाठी हे साधू संतांचे प्रमाण आहेत. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे आणि काल्याचा अधिकारी बनलं पाहिजे. वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडी. बघा तो अभंग म्हणजे लक्षात येईन आपल्या, नाही का. आणि असा काला वैष्णवांना द्यायचा. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपिकांना बोलवलं. गोपिका वैष्णव होत्या, गोपाळगडी वैष्णव होते, आणि सगळ्या गोपाळगड्याला तो काला भगवान परमात्म्याने समप्रमाणामध्ये वाटला. त्याचं वर्णन शुकाचार्य करतात श्रीमद भागवतामध्ये. बिभरद वेणू जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानु मसल कौलम तत्पला लिंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरदो हातच नरभई सोयी स्वर्गे लोके विशिज भुगबली यज्ञ भुगबाल केली पुंडली कवरदे श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर मावली. भगवान श्रीकृष्णाने काला केला, सगळ्यांना काला वाटला, सगळ्यांनी काला घेतला. आता खरं पुढचं प्रकरण आपल्याला लांबवायचं नाही. 12 वाजून 10 मिनटं जास्त झालेले आहेत. ते 10 मिनटंच जास्त झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, या ठिकाणी थांबतो. भगवान श्रीकृष्णाने काला दिला, काला घेतला आणि तोच काला दहीहंडीच्या माध्यमातून, वाजू नका थांब 1 मिनटं, दहीहंडीच्या माध्यमातून तो काला आपल्यापर्यंत आणून पोहोचलेला आहे. आणि म्हणूनसाठी या ठिकाणी आपल्याला तो काला घ्यायचा आहे. झालेली सेवा भगवंताच्या श्री संत सावता महाराज नामदेव महाराजांच्या चरणी समर्पण करतो. खरं म्हणजे सावता महाराजांची काल पुण्यतिथी झाली. आमच्या गावचा काला काल झाला सावता महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त. आमच्या गावात रामकृष्ण हरीचा नामजप 24 तास असतो. यावर्षी 8 तास केला. पण आमच्या गावात पुण्यतिथी असते. मग मला हे मंडळाचा फोन आला, म्हणले एक सेवा द्या ना आम्हाला. मी म्हणलं मी काय आमच्या गावातून बाहेर जात नाही. एकदा सप्ताह सुरू झाला की गावात 7 दिवस थांबायचं. 12 महिने आपल्याला मोकळे फिरायला. काय गोळ आहे काय की बघा, 99% बुवाचं आणि गावाचं कधी जुळत नाही. पक्वाज्याचं आणि गावाचं कधी जुळत नाही. गायकाचं आणि गावाचं कधी जुळत नाही. पण तुमच्या आशीर्वादाने माझं माझ्या गावात आणखी चालतंय. 35 वर्ष झालं, किती दिवस चालायचे कुणास ठाऊक, पण चाललंय. त्याच्यामुळं मी गाव सोडित नाही, गावाची सेवा सोडायची नाही, सावता महाराजाची सेवा सोडायची नाही. आणि 35 वर्षात
मी आणखी गावाचा नारळसुद्धा घेतलेला नाही, त्याच्यामुळं जमत आहे. नाही तर मी बी मागितलं फुटणच आमचं बी. पण ते आम्ही गावाचा नारळसुद्धा हातसुद्धा लावलेला नाही 35 वर्षात अजिबात. आणि शेवा 17 उचलण्यापासून पार शिक बांधेपर्यंत काल्याचं ती सगळी सेवा बघायची असती. आणि म्हणून मधली तारीख काय जमली नाही. मग आता ही मंडळ म्हणले मधली नाही जमत तर मग काल्याची घ्या. मी म्हणलं काला तुमचा ना आमचा एकेच दिवशी येतो सावता महाराज म्हणल्यावर. ते म्हणले तुमचा कधी काला आहे? म्हणलं आमुष्याच्या आदल्या दिवशी. ते म्हणले आमचा दुसऱ्या दिवशी. म्हणलं गटलं बाबा. किती टाळायचा प्रयत्न केला तरी म्हणलं गटवलं ह्यांनी. मग आता मी काय लाबाड बोलत नाही. मी जर लाबाड बोललो असतो नाही माझा काला बी गुतलाय राव दुसऱ्या गावाला तर ही माझी तारीख टळलीच असती. पण खऱ्या अर्थाने नारदाच्या गायीवर उभं राहून सांगतो मी आज रिकामाच होतो आणि लाबाड कधी बोलायचं नाही. आणि माझं आज काम पाडळीला होतं. उद्याच्याला मला 100 लोक 50 महिला आणि 50 पुरुष मला पाडळीचे माझ्या भुईदाऱ्यामध्ये तिथं फरशी बसवायला न्यायचे. 5 ट्रॅक्टर वाळू आपलं ते काय कच आणि फरशी ते काम नियोजित होतं मला ते पाडळीला. म्हणून मग म्हटलं चला ह्यांचं तासभर जाऊन सेवा करू आणि आपलं ते नियोजन करू. मग मला पोहोचायला उशीर त्याच्यामुळं लागला की तिथं मीटिंग होती. ती मीटिंग घेऊन ट्रॅक्टरचं नियोजन केलं, लोकांचं नियोजन केलं. आणि 3ऱ्या सोमवारी तो कार्यक्रम असतो, त्याची पूर्वतयारी चाललेली आहे. जाता जाता एका शब्दात सांगतो गड्या, तुम्हाला जर मला तारीख द्यायची असली तर माझ्याशी तुम्ही नातं पैशाने जोडू नका, तुम्ही प्रेमाने नातं जोडा. लक्षात येते ना आपल्या, प्रेमाने नातं जोडा, पैशाने नातं जोडू नका. आणि पैशाने मी ओस होणारा तुम्हाला महाराज अजिबात नाही. तुमच्या मनात काय कल्पना असते तुमच्या असू द्या. आणि मागा बोलल्याबद्दल तर बरेच हापाकले असते ना, याला मोठी पुडी मागत आहे काय कोणाच ठेवू. मागामध्ये एक झटका हाणला तेव्हा बऱ्याच जणांना. आणि तुम्हाला कोणाला नसलं वाटलं तरी जे सप्त्याचे संयोजक आहेत ना त्यांना नक्कीच दणका बसल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांची जिरलेली असते 7 दिवस वाट लावू लावू. मग आता त्यांना वाटतं ह्यो बी किती कापितोय कोणाच ठेवू शेवटला. आणखी तुम्हाला काहीच माहीत नाही ह्या सप्त्यातल्या किमती मलाच माहिती. आणि म्हणूनसाठी मी पैशाने होणारा महाराज नाही. तुम्हाला जर माझ्याकडे यायचं असेल, मला जर घ्यायचं असेल, मला जर तारीख द्यायची असेल तर माझे काही पथ्य पाळावं लागतील. मी साधा महाराज आहे. मी जास्त लई चौकशी करीत नाही. मी पत्रिका वाचली, त्या पत्रिकेत महिलाची कीर्तनं दिसले हो, मी लई नाराज झालो. पण मी म्हणलंच नाही तुम्हाला मला ती असले ती तारीख देऊ नका. म्हणून माझी चूक झाली म्हणून मी आज भरायला आलो आहे. माझी चूक मी भरून काढली नाही का. त्यांना देऊ नका तारीख मी म्हणणार नाही, कारण त्यांना तारीख देऊ नका म्हणलं तर मला ठोकं खावं लागतील. त्याच्यामुळं मी महिलाला तारीख देऊ नका मी अजिबात म्हणत नाही. त्यांना बिचाऱ्या मावल्यांना भरपूर तारखा द्या, रोज त्यांची कीर्तनं ठेवा. पण त्यांची कीर्तनं ज्यावेळेस पत्रिकेत असते त्यावेळेस आम्हाला तारीख देऊ नका, एवढी आमची विनंती. का ही बी स्वतंत्र आम्हाला नाही, आम्हाला देऊ नका म्हणायची बी आम्हाला स्वतंत्रता नाही का. त्यांना खुशाल द्या पण आम्हाला काही देऊ नका. पहिली गोष्ट ही सूचना करतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर माझी तारीख घ्यायची असेल तर माझी सावड फिटत असली तुम्हाला तर मला तारीख देत जा. मी तुमचा 1 रुपयासुद्धा आता नेणार नाही. मी ज्ञानदेव तुकाराम झालं की माझी कुटीवर आलो आहे. मी कशावर आलो आहे? बारकी गाडी. माझी गाडी जर बघितली ना तुम्ही म्हणताना ह्यो कीर्तनकार करतो का काय, एवढीशी गाडी सायकलीसारखी पाडळीहून घेऊन आलो आहे. मी तुमचा नारळसुद्धा नेणार नाही. जे विठ्ठल झालं की माझा मी गाडीवर जाणार आहे. पण मी आलेलो सावड तुमच्याच्याने फेटत असली तर तुम्ही मला तारीख द्यायची. तुम्ही म्हणाला आम्ही कसं काय फेडायची. मी जसं आज तुमच्याकडे आलो ना तसं तुम्ही माझ्याकडं श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी भोईदाऱ्यामध्ये माझ्या गावापासून 3 किलोमीटर दर आहे. तिथं तुम्ही जर तुम्हाला येणं होत असलं गावकऱ्यांना एखादं वाहन घेऊन तर तुम्ही मला पुढल्या वर्षी तारीख द्यायची. आणि जर तुम्हाला होत नसलं, तुम्ही जर म्हणला तुझ्यासारखे महाराज आम्हाला उताडा आलाय तुझा तर माझा आणि तुमचा शेवटचा रामराम, पुन्हा मला तारीख द्यायची नाही आणि मी पुन्हा येणार नाही. जर तुम्ही श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी माझी सावड फिरली तर पुढल्या वर्षी मी तुमच्याबरोबर सावड करीन. सावड बुडव्या माणसाबरोबर माणूस सावड कधी करीत.
नाही, हे एवढं लक्षात धरायचं. आणि म्हणूनसाठी तिसरा सोमवार आता जवळ आलाय. उद्या परवा पहिलाय, दुसरा आणि तिसऱ्या सोमवारी जामखेड तालुक्यातली सगळ्या गावातून वाहनं येतात. आणि माझी तारीख ज्यांना घ्यायची पुढं सुद्धा बाहेरगावची इथं कोण कोण उपस्थित असतील त्यांना माझी विनंती, तुम्हाला माझ्याशी प्रेमाचं नातं जोडता येत असलं तर माझ्याकडं संपर्क करा. नसता महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, माझ्याकडे काही तुम्ही येऊ नका आणि मला काय कोणी फोन करू नका. माझ्या प्रेम करणारा बहुजन खूप वर्ग आहे आणि तो वर्गच मला सांभाळता सांभाळता आता नाकीनं आले आहे. त्यामुळं माझ्यावर प्रेम करणारा वर्ग आहे. तुम्ही माझ्यावर फक्त प्रेम करा आणि आपल्या तालुक्यातले महाराज आहेत म्हणून माझ्याकडे एकच दिवस या. मी तुमच्याकडं जन्म आहे तोपर्यंत, मला आश्वास सुटेपर्यंत मी तुमची सेवा सांगताल ती करीन. पण नातं जोडलं तर, आणि नातं जुटत नसलं तर मग आपला रामराम करा आणि तुम्ही तुमच्या जागेवर, मी माझ्या जागेवर थांबूया. सेवेला पूर्ण विराम देऊया आणि या ठिकाणी थांबूया. जाता जाता गायक वादक महाराज मंडळीला माझी विनंती, वेशाचं बंधन थोडं पाळा. आता आमचे शिवराम मामा आहेत इथं, त्याच्यामुळं आता आणि माझ्या वयापेक्षाच जास्त आहे सगळे टाळकरी. वर्षांनी 2 वर्षांनी मला सगळे वडील आहेत म्हणून मी तुम्हाला लई टाकून बोलू शकत नाही. पण तुम्ही इज्जतीत सुधरा की आपण धोतर नेसलं पाहिजे, चांगलं दिसतं. वारकरी संप्रदायात चिन्ह असली म्हणजे मग बरं. तुम्ही आता वयाने झालेली माणसं आहेत, येवाई जावाई तुम्हाला आलीत काय, तुम्हाला आता लग्न करायचे नाही काय नाही, नटाता कशामुळं? धोत्राने होतं आहे काय तुम्हाला नेमकं? आणि तुम्ही म्हणता ना आमच्याकडे धोत्र कुठे आहेत, तुम्ही माझ्याकडे या बोईदाऱ्यात सगळ्याला धोत्र देतो. आपल्याकडं लई धोत्र आहे सगळ्याला, एकदा देईन पुन्हा नाही बरं का. पण पुन्हा तुमची तुम्ही एकात घ्यायची आणि तुम्ही नेसायचं. एक लक्षात ठेवा, जर आपण नाही हे पथ्य पाळलं तर भविष्यातली पिढी पाळणार नाही बरं का. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कमीत कमी कार्यक्रमापुरती धोतर नेसत जा. रानामध्ये काम करताना, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहिती रानामध्ये कशी कपडे घाला, पण कीर्तनाला येताना आयुषमध्ये धोतर फितर नेसून टापमध्ये ही चोपदारसुद्धा नळकांड्या घालून आले. ते चोपदारांना काय करायचं, धोतर नेसायचं. चोपदार हो, धोतर नेसायचं आणि ड्रेस घालायचा. हां, ते तसलं भंगार घालायचं नाही. आणि म्हणूनसाठी सगळ्याला मी हात जोडून विनंती करतो आहे की सुंदर असे धोत्र नेसत जा सगळ्याला. नाही तर मामा म्हणते ना का भाच्याने ठोकला आपल्याला, तसं काय नाही. संप्रदायाचा नियम सांगतोय मी बरं का. आणि म्हणूनसाठी राऊत महाराज आहेत, शेअर्स करा मोबाईलमध्ये आणि ऐका त्यांची कीर्तनं. राऊत महाराज चेटीवाल्याला टाळसुद्धा घेऊन देत नाहीत अजिबात, चल बस खाली म्हणतात. पण त्यांच्याबरोबर 50 पोरं असते धोत्र नेसलेली, त्याच्यामुळं त्यांना चेटीवाल्याची गरजच पडत नाही. आता मी जर ते नियम लागू केला असताना नांदमध्ये, ते म्हणले असते कर एकटा हरी कीर्तन मग तू. आता ही सगळी चेटीवालेच आहेत. ह्यांनी जर माझा पाठिंबा काढून घेतला असते, टाळ ठोले असते, मी काय तोन वाजू का इथं, मी बोंबलो का आता. म्हणून आम्ही एवढा कडक नियम करीत नाहीत, पण सूचना देतोय आणि सूचना पाळा. हे संप्रदायासाठी, माझ्यासाठी नाही. आणि पाळताल तुम्ही अशी मी अपेक्षा करतो आणि हेतच थांबतो. झालेल्या सेवेला पूर्ण विराम. आबाळ भरलेला आहे. एक वेळेस हाताने टाळी, मुखाने जगद्गुरु तुकोबारायचं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेव. तुकाराम 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 तुकाराम. बोला, साल सांगायची नका. विठ्ठल जय जय विठ्ठल.